नमस्कार, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती सर्वांचं स्वागत आहे। तर बाळ आता 1.5 महिन्याचं झालेलं आहे आणि त्याची 5वी आम्ही कशी पुजली होती ते दाखवणार आहे। त्यावेळेस व्हिडिओ अपलोड केला नाही कारण घरातले म्हणतात ना, आजी पणजी ते म्हणतात बाळाचा फोटो काढायचा नाही, व्हिडिओ काढायचा नाही, कोणाला पाठवायचं नाही, म्हणून त्यावेळेस काय व्हिडिओ अपलोड केला नव्हता। तर हा व्हिडिओ आता मी दाखवणार आहे, तर चला बघूया। इथे आम्ही एक सूप घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक पीस ठेवलेला आहे। काही जणांच्यात पाट्यावर उंट्यावर पुजतात, पण आमच्या इकडे सुपामध्ये पुजतात। तर इथे मी खाऊची 5 पाने घेतलेली आहे आणि त्याच्यावरती कुंकवाने अशा प्रकारे बाहुलीसारखं काढत आहे। तर याला देवीची रूपं मानली जातात। इथे मी 5 दिवे घेतलेले आहेत, 5-5 नैवेद्य घेतलेले आहेत। नैवेद्यामध्ये वरण भात ठेवलेला आहे। इथे वही पेन सुद्धा घेतलेला आहे। मी वही पेन घ्यायचं कारण की सटवाई देवी बाळाचं भविष्य लिहून जाते असं म्हणतात, त्यासाठी वही पेन ठेवावी लागते। आता सुपाच्या मधोमध थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यामध्ये मातीचा दिवा ठेवायचा। मातीचा दिवा नसला तर आपला देवासमोरचा साधा दिवा असतो तो ठेवायचा। आणि इथे मी 5 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, 5 खारका घेतलेले आहेत आणि इथे मी जे दिवे घेतलेले आहेत ते कणकीचे बनावे लागतात पूजेसाठी। आणि इथे अशा प्रकारे मी बघा तयारी केलेली होती। इथे मी लोखंडाचा नट ठेवलेला आहे कारण भविष्यात बाळाला काही लोखंडाचं लागलं तर ते उतू नये यासाठी मी इथे नट ठेवला आहे। ही जी 5वीची पूजा आहे ती बाथरूममध्ये किंवा बाथरूमच्या बाहेर चौकटीच्या शेजारी करावी लागते आणि बाथरूममध्ये 5-5 दगड मांडून ते पूजून त्याच्यावरती एक दोरा ठेवावा लागतो आणि ते सगळं पूजून वगैरे झाल्यानंतर ते बाळाच्या हातात, पायात आणि गळ्यात बांधावं लागते आणि आईच्या सुद्धा गळ्यात, हातात बांधावं लागतं। या पूजेसाठी छोट्या मुलांना बोलवून बाळाला खाली झोपून त्याला ओलंडावं लागतं। ही 5वीची पूजा आम्ही कशी केली ते तुम्ही पुढे पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता।